चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर आज बनवूया आपण खमण ढोकळ्याची रेसिपी. तर बघा, इथे पातेलं ठेवून घेतलंय मी, त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय थोडंसं. पाणी आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी बेसन पीठ घेतलंय 1 वाटी. 1 वाटीला थोडासा कमी रवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकून घेऊया. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा. एकाच चमच्याने सगळं माप घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा भरायला थोडंसं कमी लिंबूसत्व घेतलेलं आहे. आमच्याकडे याला लिंबूसत्व म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, सर्व असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर एक छोटं पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ठेवून त्यामध्ये असं पाणी ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता आपलं पाणी गरम झालं आहे. तर आपण बॅटर तयार करून घेऊया. त्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे आणि बॅटर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ओतून मिक्स करायचं आहे. एक सोबत खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग आपलं बॅटर हे पातळ होऊन जाईल सर्व. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढं आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्यामध्ये सोडा टाकायचा आहे, अर्ध्या चमचापेक्षा कमी, आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी. बघा, सर्व मिक्स करायचं आहे. बॅटर आपलं लगेच फुलतं. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे इथे ढोकळ्याचं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकाच डायरेक्शनमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्लेट घ्यायची आहे बघा अशी, किंवा तुम्ही कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. प्लेटमध्ये तेल टाकून सर्वकडून छान तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला. त्यानंतर त्यामध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि बॅटर हे आपलं ते जे गरम पातेल्यात पाणी केलं होतं आपण, त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बेक होण्यासाठी. आपलं घरगुती आवण आहे बरं काही असं. आणि त्यावर एक जड भांडं ठेवायचं आहे प्लेट ठेवून, जेणेकरून वाफ जाणार नाही. आपला ढोकळा बेक होतोय तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घेऊया ढोकळ्यासाठी. तर इथे मी डाळवा घेतलेला आहे. त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्यात, कोथिंबीर टाकायची आहे. डाळव्याची चटणी खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकून घ्यायची त्यामध्ये, आणि पाणी टाकून असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. त्यानंतर लगेच आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया मोहरीची. तर बघा, आपली पळी ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. आणि आता आपण चटणीमध्ये ती फोडणी टाकून घ्यायची आहे. बघा, लगेच आपल्या चटणीचा रंगच बदलतो फोडणी टाकल्यानंतर. खायला छान लागते बरं का मंडळी डाळव्याची चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली आहे. तर बघा, आपला ढोकळा पण इथे छान फुलला आहे. ढोकळा मी काढून घेतला आहे, थोडा थंड झाला.
की आता त्याचे आपण पीस करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे ढोकळा कट करून घ्यायचा आहे. कट करताना थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं. एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी त्याचे पीस करून काढलेले आहेत. त्यावरती कोथिंबीर टाकून घेतली. आता आपण ढोकळ्यावरती फोडणी टाकून घेऊया. तर बघा आपली पळी छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की ती फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. फोडणीमध्ये काही जण पाणी ओतून साखर ओतून ते उकळून पण त्याच्यावर ढोकळ्यावरती फोडणी टाकतात. पण इथे मी फक्त तेलाची टाकलेली आहे. माझी मुलं तसं खात नाहीत, त्यामुळं मी फक्त तेलाची आणि मोहरीची फोडणी टाकलेली आहे. तुम्ही तशी टाकली तरीही चालेल. आणि तयार आहे मंडळी आपला खमण ढोकळा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे ढोकळ्याची. तुम्ही सर्व एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि माझे व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील मंडळी तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.